स्ट्रॉन्ग कायदा हो जिसके लिए वो बोलने से पहले 10 बार सोचे कि मैं इस धर्म के बारे में बोलूँगा तो यार मेरे को यार जेल होगी 10 दिन, मैं 10 साल के लिए जेल हो जाएगी, 5 साल के लिए जेल हो जाएगी। मैं बिना जमीन के उसको ऐसी मांग कर रहा हूँ की मैं उसको जेल हो, शिक्षा हो, किसी भी धर्म हो, कोई भी धर्म का हो। कितीतरी सरकारी येऊन गेले आतापर्यंत, सर्वजण आश्वासन दिले मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ, आम्ही संरक्षण देऊ, आतापर्यंत झालेलं नाही आहे। जे 10 वर्षामध्ये जितके पण मुसलमानावरती अत्याचार होत आहे ते कुठं ना कुठं थांबण्याची गरज आहे। धर्माविरुद्ध मी सहन करू शकत नाही। म्हणजे माझ्या नबीला जे पण काय बोललो मी मरण पसंत करेन। एकंदरीत तुम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला बाहेर गणलं जातं काय, विशेषतः सध्या मुस्लिम समाज हे काँग्रेसवर नाराज आहे काय, आणि त्या अनुषंगाने तुम्ही हे पायी यात्रा जे सुरुवात करत आहे, कुठंतरी हे काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नमस्कार, मी शाहनवाज शेख, प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। सध्या सोशल मीडियावर एक युवकाचं पोस्ट व्हायरल होत आहे। सदर पोस्टमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण आणि संरक्षण त्यामध्ये उल्लेख केलेला आहे। सोलापूर टू मुंबई अशी एकंदरीत पायी यात्रा असल्याचं त्यामध्ये देखील उल्लेख आहे। दरम्यान सदरचे युवक कोण आहे, काय आहे आणि ही संकल्पना त्याच्या मनात नेमकं कशी आली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इरफान शेख हा असून याच्याच ते पोस्ट असून नेमकं त्यांनी ही पोस्ट कशा संदर्भात केलेली आहे आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया। नेमकं तुम्ही पोस्ट तुमची एक व्हायरल झालेली आहे सोशल मीडियावर, काय आहे नेमकं, कशासाठी आहे काय? मागच्या 10 वर्षापासून आपण बघत आहोत की मुस्लिम समाजावर वारंवार अत्याचार अन्याय होत आहे। हे कुठं ना कुठं थांबायला पाहिजे। जे आमचे धर्मगुरू आहेत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद रसूलुल्लाह, जो आमचे मी हिंदीमध्ये एक बोलतो, आमच्या धर्मावर विरुद्ध जे आज टीका टिप्पणी होत नाही कुठं ना कुठं थांबावं, हेच इस यात्रा का उद्देश्य है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में जो भी आज जो गलत मैसेज जो भेज रहे, कोई भी आ रहा है, कोई भी जिसका नाम और निशान नहीं, जो खुद का स्टैंडबाजी करने के लिए, खुद बड़ा बनने के लिए, मुसलमान को टीका करने के लिए, तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नाम उन्हें गलत अल्फाज में बात कर रहा। मैं यही मेरी मांग है कि समाज में जो धर्म के लिए एक कायदे तो ऑलरेडी बन चुके हैं, लेकिन कुछ स्ट्रॉन्ग कायदा हो जिसके लिए वो बोलने से पहले 10 बार सोचे कि मैं इस धर्म के बारे में बोलूँगा तो यार मेरे को यार जेल होगी 10 दिन, मैं 10 साल के लिए जेल हो जाएगी, 5 साल के लिए जेल हो जाएगी। मैं बिना जमीन के उसको ऐसी मांग कर रहा हूँ कि मैं उसको जेल हो, शिक्षा हो, किसी भी धर्म का हो, कोई भी धर्म का हो। त्यामध्ये तुम्ही एक उल्लेख केलेला आहे आरक्षण बाबतीत मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावं म्हणून, काय संकल्पना काय आहे नेमकी तुमची? ते आज जे मुस्लिम समाज तुम्ही बघत आहात महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्वात मुस्लिम समाज ऑलरेडी एक तर हे कितीतरी सरकारी येऊन गेले आतापर्यंत, सर्वजण आश्वासन दिले मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ, आम्ही संरक्षण देऊ, आतापर्यंत झालेलं नाही आहे। आमचा समाज जे लई पाठीमाग आहे, त्याला समाजाला वर आणण्यासाठी आरक्षणची गरज आहे। ऑलरेडी सुप्रीम कोर्ट देखील वारंवार सांगितलं मुस्लिम समाजाला आरक्षण भेटणं गरजेचं आहे म्हणून, परंतु आतापर्यंत मला भेटलं नाही। मी आज जे आमचा समाज जे आहे झोपलेला आहे त्याला कुठं ना कुठं जागृत करायचं मी प्रयत्न करायलो। हेच माझी नेमकं हे जे तुमची यात्रा आहे कधी सुरुवात होणार आहे, कुठपर्यंत जाणार तुम्ही, कुणाला भेटणार काय? यात्रा लवकरच सुरुवात होणार आहे, मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला कळेल पण। आणि सोलापूर ते मुंबईपर्यंत ही यात्रा राहणार आहे आणि मंत्रालयामध्ये आम्ही जाणार। जे पण मुख्यमंत्री होऊ दे ते मुख्यमंत्र्यांना आम्ही भेट घेणार। महाराष्ट्रामध्ये आरक्षण भेटणं गरजेचं आहे आणि जे राज्यपालांना पण आम्ही भेटणार आहे, राष्ट्रपतींना पण आम्ही कळवणार आहे की आमचं मेसेज पाठवणार आहे की जे 10 वर्षामध्ये जितके पण मुसलमानावरती अत्याचार होत आहे ते कुठं ना कुठं थांबण्याची गरज आहे। धर्माविरुद्ध मी सहन करू शकत नाही। म्हणजे माझ्या नबीला जे पण काय बोललो मी मरण पसंत करेन। एका टाइमेला मी त्यांच्यावरती जे टीका टिप्पणी होत नाही मी ते ऐकणं पसंत नाही करणार। एकंदरीत तुम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला बाहेर गणलं जातं काय, विशेषतः सध्या मुस्लिम समाज हे काँग्रेसवर नाराज आहे काय, आणि त्या अनुषंगाने तुम्ही हे पायी यात्रा जे सुरुवात करत आहे, कुठंतरी हे काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे असं वाटत नाही का तुम्हाला? तो काँग्रेसने तुम्हाला हे करायला भाग पाडलाय असं एकंदरीत वाटत नाही का? नाही, याच्यामध्ये काँग्रेसचा काही रोल नाही आहे।
हे सर्व समुदायांचं सर्व धर्माचं याच्यामध्ये विषय आहे. माझ्याच मी धर्माचा विषय करत नाही की कोणी पण कुठलाही व्यक्ती कुठल्याही धर्माबद्दल काही पण बोलताना 10 विचार करायला पाहिजे. मी फक्त माझी एवढीच माग आहे की हे कायदा स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि तिच्यावरती जे गुन्हेगार आहे तिच्यावरती कारवाई झाली पाहिजे, म्हणजे त्याला अटकच झाली पाहिजे. आताच का बरं तुम्हाला हे आठवलं सर्व? इतकं वारंवार मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, उदाहरण तुम्ही कुठं दिसलं नाही. अचानकच तुम्ही म्हणताय की मी पायी चालतो आणि मुंबई गाडतो आणि मुस्लिम समाजाला आरक्षणाची मागणी करताय. आत्ताच का बरं हे? लई दिवसापासून माझ्या मनात आहे. लई दिवसापासून मी करायचा प्रयत्न करत होतो, परंतु आज कुठं ना कुठं याची सुरुवात करावंच लागणार. मला असं वाटतं जे मुस्लिम समाज झोपलेला आहे त्याला जागवण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. मुस्लिम समाज तुमच्या बरोबर येईल का? तुम्ही हे जे निर्णय घेताय, एकंदरीत तुम्ही आज म्हणताय की मी मुंबईला जाऊ आणि तिथं राज्यपालाला भेटू किंवा मुख्यमंत्र्यांना भेटू, निवेदन वगैरे देऊ, या सर्व तुमचे हे जे संघर्ष आहे यामध्ये कुठं तर मुस्लिम समाज तुमच्या सोबत असणार का? मुस्लिम समाज येणार. कसं आहे, आमचे समाज मुस्लिम समाज कमी शिक्षित आहे. ऑलरेडी पहिला शिक्षित नाही आहे. सर्वजण गरीब असल्यामुळे आहे ना, हे लोकांपर्यंत आरक्षण त्यांना काय ना हे पण माहीत नाही. आरक्षण कशाला पाहिजे हे पण त्यांना माहीत नाही आहे. त्यांना जागवणं आपल्यासारख्या एक सामाजिक देवाने मला एक हे दिलं की तू कर, कुठं ना कुठं जागरूकता येईल समाजामध्ये. आज जे आमच्या समाजामध्ये दारूधंदा पहिला तुम्हाला बघायला भेटेल, गांजा भेटेल, चरससारखे असले लई ड्रग्स नशे गोळ्या भेटेल. म्हणजे आमच्या समाजाला व्यसनी चाललंय तुमच्या समाजात. आमच्या समाजामध्ये फूट घालण्याचा प्रयत्न चालू आहे. कोणीच वर यावं नाही असल्या या राजकारणी लोक करत आहेत. हे कुठं ना कुठं थांबावंच नक्की. तुम्ही उदाहरण आहे बाबा सिद्दीकी सारखे आमचे मोठे लीडर, तर त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. लईच उदाहरण आहे तुम्हाला सांगतो की विशालगडची मस्जिद राहिली, तिथं 300 घरं मुस्लिम समाजाचे 300 घरं उद्ध्वस्त झाले. आणि आता चालूची ते संबलची मस्जिदमध्ये 5 युवकांना विनाकारण मारलं गेलं. म्हणजे कोणी पण काय बोललं तरी तिच्यावरती कोर्टाने निर्णय दिला, लगेच तिच्यावरती ऍक्शन घेतास का? ते विचार करायला पाहिजे त्याच्यावरती, कुठल्या धर्माबद्दल काय. ऑलरेडी बाबरी मस्जिदचं पण झालं तसं, तर आम्ही तिच्याबद्दल कामचं आता नाही आहे. तुमची आस्था आम्ही मन पण मोठा केलो, आम्ही आमचा समाज मन मोठा केला, गप बसलं. परंतु तुम्ही एक 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 असं काढत बसलं, किती मस्जिदा काढणार, किती कुठं कुठं खाणार तुम्ही? हे कुठं ना कुठं थांबायला पाहिजे. सर्वजण मिळून राहायचं सर्वांची इच्छा आहे, परंतु काही संस्था, काही जे खालच्या लेवलचे विचाराचे लोक आहेत या समाजामध्ये फूट घालण्याचा प्रयत्न करत आहे. हे थांबवण्यासाठी यात्रा निघणार आहे सर्वांना. मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी देखील या मराठानंतर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत मी नक्कीच लढा देईल असं त्यांचं एक स्टेटमेंट होतं. त्यांच्या स्टेटमेंटवर तुमचं काय वाक्य, त्यामध्ये काय कसं बघताय तुम्ही? काय ते जरांगे पाटील अभ्यासू माणूस आहेत. त्यांना माहीत आहे ग्राउंड लेवलवरनं त्यांनी आलेले आहेत वर. त्यांना माहीत आहे कुठल्या समाजाला आज गरज आहे आरक्षणची, म्हणून ते बोलल्यास. त्यांना माहीत आहे मुस्लिम समाजाला पण आरक्षणची गरज आहे. आज जे समाज आमचं इतका खाली गेलेला आहे त्याला वर काढणं गरजेचं आहे. म्हणजे हे संपवण्याचा प्रयत्न कुठं ना कुठं चालू आहे, ते आपण थांबवण्याचं माझं तुमची यात्रा कधी, कुठून व कशा रीतीने तुम्ही जाणार? वाहनाने जाणार का पायी जाणार? तुमच्या पोस्टमध्ये पायी जाणार असं उल्लेख आहे. काय त्याचं एकंदरीत थोडक्यात स्वरूप काय आहे तुमचं? पायी जाणार मी. सोलापूर ते मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत जाणार. मी राष्ट्रपतींना पण निवेदन देणार. जर तिथंही मला न्याय भेटला नाही तर मी सुप्रीम कोर्टपर्यंत पण जाणार. सुप्रीम कोर्टाला पण मी न्याय मागणार की समाजाला आमच्या कुठं ना कुठं न्याय द्या. तर हे होते इरफान शेख. ह्यांनी स्वतःच्या समाजाला आरक्षण मिळावं आणि संरक्षण मिळावं यासाठी ते मुंबई या ठिकाणी जाण्याचं एकंदरीत मानस त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅनचं मी शानवाज शेख, प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल, सोलापूर. खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत.
दरमहा 2,000 रुपये भरा व लकी ड्रॉमध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3,000 रुपये भरा व लकी ड्रॉमध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉमध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉमध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06, जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.